हाय हॅलो गुड आफ्टरनून. तर बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. तर त्याचं कारण म्हणजे चला एक आपण काहीतरी ट्राय करून बघूया. तर आज मी बनवणार आहे चिकन तंदुरी. ती पण माझ्याकडे छोटासा एक बार्बिक्यूचा एक तंदूर आहे. तर त्यामध्ये आपण ट्राय करणार आहोत. तर मी ते आज बनवेल, बट त्याच्या आधी हा आपला वर्षातला म्हणजे आपला मराठी वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या नंतर चालू होतो. अरे कहना क्या चाहते हो? पण हा आपला इंग्रजी वर्ष सर 2026मधला हा माझा एक पहिला व्लॉग असणार आहे. तर जसं तुम्ही सपोर्ट केला 2025मध्ये त्याच्यापेक्षा तर डबलनी मला सपोर्ट करा. आणि जसं 2025मध्ये तुम्ही मला सपोर्ट केलं तर त्यासाठी तुमचे मनपूर्वक 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 अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। धन्यवाद. तर असाच माझ्या पाठीमागे तुम्ही उभे राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर ठीक आहे. तर पप्पा गेले चिकन आणायला आणि काल होता 31, पण होती एकादशी. आज आहे गुरुवार. सो दॅट्स अ रिझन मी आता बनवतो आहे आणि आम्ही खाऊ 12च्या नंतर. तर ठीक आहे. तर आता मी बनवायला घेतो आहे. तर पप्पा गेले चिकन आणायला, बाकी सगळं सामान आहे माझ्याकडे. तर ठीक आहे, चला काहीतरी आपण नवीन ट्राय करूया. तर याआधी पण मी तंदुरी ट्राय केलेली आहे, बट ती अशी गॅसवर किंवा एकदा कुकरमध्ये बनवलेली. आता आपण डायरेक्ट ऑथेंटिक स्टाईल तंदुरी बनवूया. ठीक आहे, तर चला. तर आपला असा मस्तपैकी कॅमेरा सेट झालेला आहे. तर आता माझ्याकडे एका हातात मोबाईल आणि एका हातात आपल्याला रेसिपी दाखवायची आहे. तर त्यामुळे मी आता बॅक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला रेसिपी दाखवते, ते तुम्ही पटापट बघा. आणि जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल काय किती घेतलं आहे तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे, तर तेही तुम्ही चेक करा. आणि तुम्हाला माहीत आहे तर माझा आता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स लास्ट इयर चालू आहे. तर आता मी लास्ट इयरला आहे. तर त्यामुळे मी अशा वेगवेगळ्या जेवणाच्या व्हिडिओ आधी पण बनवलेल्या आहेत. आत्ताच नाही बनवत कारण की टाईम नाही भेटत, कॉलेजला यायला लागतं. सो ठीक आहे. तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा. आणि आता मी बघा आमचं किचनचं बॅकग्राऊंड जर तुम्हाला आवडला नसेल तर इग्नोर करा. तर ठीक आहे. तर हा व्लॉग तुम्ही आता मस्तपैकी कंटिन्यू करा. तर काही तिथं आपण घेतलेलं आहे कोंबडीची तंगडी, मस्त एकदम क्लीन करून तोडून वगैरे. तर त्याच्यात टाकले आहे आपला अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि आपला आगरी मसाला आणि लिंबूचा ज्यूस. तर आपण असं सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे. आणि मिक्स केल्यानंतर अर्धा घंटा मॅरिनेटला ठेवायचं आहे. तर हा झाला आपला पहिला मॅरिनेशन. तर आपण जाऊ दुसऱ्या मॅरिनेशनकडे. तर दुसऱ्या मॅरिनेशनसाठी आपण घेतलं आहे हंकड म्हणजे दहीमधलं सर्व पाणी काढायचं आहे आणि त्याच्यात टाकत आहे आपण एक पॅकेट चिकन तंदुरी मसाला सुहानाचाच. तर मस्त आपल्या झणझणीत करायचे म्हणून. तर त्याच्यात टाकलं आहे आपण तेल आणि मॅरिनेशन घेतलं आहे मिक्स करून. आणि हा आपण मॅरिनेशन चिकनमध्ये टाकायचा आहे. तर हा आपला झाला दुसरा मॅरिनेशन. आणि हा मॅरिनेशन 5 ते 6 घंटे आपल्याला ठेवायचं आहे साईडला. तर असं आपले मस्त झालेलं आहे. आणि आता आपण ठेवू रेस्टसाठी. तर आता आपले 6 घंट्यानंतर आता आपण भेटत आहोत मॅरिनेशनकडे. तर आपला मस्तपैकी चिकन झालेलं आहे आपला मॅरिनेट. आणि जर आपण ते तंदुरी बनवायच्या आधी आपण अर्धा तास आधी त्याच्यात टाकतो आहे राईचं तेल, मस्टर्ड ऑइल. आणि ते मस्त आपण तेल लावून घेऊ, मिक्स करून घेऊ. तर गाईज ह्यो आहे आमचा बाजूचा रूम. आणि इथे घेतले बघा मी कोळसा आहे आणि खाली बार्बिक्यूचा आहे तंदूर. आपली तंदूर आहे खाली. नाही तर मी पटापट सेटअप लावून घेता तुम्हाला दाखवायला जमलं दाखवतो. हे बघा तेव्हा त्याचा पटापट मी सेटअप लावून घेता. तर आता दादाने इथे तंदूर पेटवलेली आहे आणि इथं आम्ही हवा घालत आहोत कारण की पटकन कोळसा पेटण्यासाठी. तर बघा आता तुम्ही
कशी तंदूरची प्रोसिजर माहीत असेल अर्ध्यांना, पण तरी पण आपला दाखवत आहोत. तर इथं मस्त स्कीवरमध्ये चिकन घालून तिथं ठेवलेलं आहे आणि आपल्या कोळसावर मस्तपैकी पेटलेलं आहे. आणि आता काय वाट बघायची चिकन शिजेसपर्यंत कधी शिजतो आणि आपण खातो. तर असं मस्त हवा घालून मेहनत आहे, मेहनत भरपूर आहे. तर अशीच तुम्ही पण मेहनत करा, चांगली लागेल. तर तिथे थोड्या वेळाने चिकन आपण असं टर्न करून बटर लावायचं आहे आणि बटर असं भरपूर असं लावायचं आहे जेणेकरून चिकन मस्त शिजतो आणि टेस्ट पण चांगली लागते. तर असं बटर पलटी करून लावायचं आहे. आणि आता सर्व आपलं चिकन शिजलेलं नाही आणि त्याला आपण काढल्यानंतर वापस आपण त्याला बटर लावायचं आहे. तर बघा मस्तपैकी असं शिजलं आहे. तर ठीक आहे, तर आता मस्त मी प्लेटमध्ये ठेवतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे आणि नंतर खातो. तर गाईज मस्तपैकी असं आपल्याला झालेलं आहे आणि आता मी खातो. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. बाय बाय.